नमस्ते मित्रांनो, मी विठ्ठल पुंगळे आपलं स्वागत करतोय। भारतीय अर्थव्यवस्था या नवीन विषयाला आपण सुरुवात करतोय बघा। या विषयामध्ये या ठिकाणी आपल्याला जी माहिती घ्यायची ती थोडक्यात माहिती आता समजून घ्यायची। भारतीय अर्थव्यवस्था हा जो विषय आहे हा विषय या ठिकाणी आता UPSCला आहे, राज्यसेवेला आहे, कंबाईनला आहे, पूर्व परीक्षेला आहे, मुख्य परीक्षेला आहे। आजच्या कालखंडामध्ये या विषयाचं महत्त्व वाढलेलं आहे, कारण सध्या जगभरामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था या ठिकाणी प्रसारित होत गेलेली, मुक्त अर्थव्यवस्था लागू झालेली आणि या मुक्त अर्थव्यवस्थेच्या या युगामध्ये या ठिकाणी आर्थिक क्षेत्राचं ज्ञान असणं गरजेचं बनलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आर्थिक क्षेत्राबद्दलच्या प्रश्नाचा रोख वाढत चाललेला आहे। मग UPSC असू द्या किंवा MPSC असू द्या। मग आता या विषयाचं नेमके रोख काय आहे, सिलेबस काय आहे, विषयाच्या पद्धती काय आहे, प्रश्नाचं स्वरूप काय आहे, हे सगळं आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे। मग आता भारतीय अर्थव्यवस्था या विषयामध्ये या ठिकाणी अगोदर हे लक्षात घ्यायचं आहे की प्रश्न किती असतात। राज्यसेवेचा जर विचार केला तर पूर्व परीक्षेला या ठिकाणी 10 ते 11 प्रश्न असतात आणि मुख्य परीक्षेला 110 प्रश्न असतात। आता 2025 नंतर या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह लागू होतील, त्या ठिकाणी आणखीन त्याचं स्वरूप बदलून जाईल। ठीक आहे। गट ब आणि गट क चा जर विचार केला तर पूर्व परीक्षेला 15 प्रश्न आहेत आणि मुख्य परीक्षेला जवळपास 10 ते 12 किंवा 14 पर्यंत प्रश्न जातात। हे सरासरी प्रश्न आहेत बघा, यामध्ये 2-4 मागे पुढे या ठिकाणी होऊ शकतात। तर या पद्धतीनं या ठिकाणी अगोदर प्रश्नाचं हे स्वरूप लक्षात घ्या। मग यावरून काय लक्षात येतं आहे, अर्थव्यवस्था हा टॉपिक जो आहे किंवा विषय जो आहे पूर्व परीक्षेला सुद्धा आहे, मुख्य परीक्षेला सुद्धा आहे, राज्यसेवेला पण आहे, गट ब गट क ला सुद्धा आहे, UPSCला सुद्धा आहे। ठीक आहे। हा एवढा मुद्दा या ठिकाणी लक्षात घेता येईल। आता पुढचा मुद्दा हा आहे की या विषयाचे जे प्रश्न असतात, जे काही प्रश्न येतात पूर्व परीक्षा किंवा मुख्य परीक्षेला, त्या प्रश्नाचं थोडक्यात स्वरूप समजून घ्यायचं आहे आपल्याला। मग प्रश्नाचे सध्याचे जे काही प्रश्न विचारले जात आहेत त्या प्रश्नाचे 3 प्रकार या ठिकाणी पाडले जातात बघा। ठीक आहे। प्रश्नाचे कुठले 3 प्रकार पाडले जातात। नंबर 1 आहे फॅक्च्युअल प्रश्न, ठीक आहे, तथ्यात्मक प्रश्न म्हणू आपण त्याला। नंबर 2 येतं अप्लाइड प्रश्न, उपयोजनात्मक प्रश्न म्हणतो आपण त्याला। आणि नंबर 3 आहे थेरॉटिकल प्रश्न। याला आपण स्पष्टीकरणात्मक प्रश्न म्हणू आपण। सध्याच्या प्रश्नाचं जर स्वरूप बघितलं तर 3 प्रकारचे प्रश्न येतात, तथ्यात्मक म्हणजे फॅक्च्युअल, अप्लाइड आणि थेरॉटिकल। आता तथ्यात्मक प्रश्न म्हणजे नेमके कोणते प्रश्न, ज्या प्रश्नामध्ये वर्षे असेल, ज्या प्रश्नामध्ये या ठिकाणी एखादा डाटा असेल, म्हणजे थोडक्यात आकडेवारी असेल, इतकं पॉईंट तितकं पॉईंट, या ठिकाणी आपल्याला काही महसूल दाखवलेला असेल, तर हे सगळं फॅक्ट डाटा आहेत। ठीक आहे। याच्यामध्ये बदल होत नाही बघा। उदाहरणार्थ आता रुपयाचे अवमूल्यन खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले, ते 49ला झालं आहे, 66ला झालं, 1991ला झालं, तर 3 वेळेस झालेली आहे। तर हा फॅक्ट डाटा आहे, हा कधीही बदलत नाही। पहिली पंचवार्षिक योजना 51 ते 56 आहे, ते 51 ते 56चे ते काही बदलणार नाही। ज्या डाट्यामध्ये फारसे बदल होत नाही त्या डाटाला म्हणायचं तथ्यात्मक प्रश्न। ठीक आहे। उपयोजनात्मक प्रश्न म्हणजे काय, जो काय फॅक्च्युअल डाटा असतो त्याचा एकमेकांशी संबंध जोडणारे प्रश्न असतात, कारण जोडणारे प्रश्न असतात, स्पष्टीकरण करणारे प्रश्न असतात, तुलना करणारे प्रश्न असतात। तर अशा प्रश्नाला म्हणायचं उपयोजनात्मक प्रश्न, अप्लाइड प्रश्न। आता उदाहरणार्थ या ठिकाणी आपण जर अवमूल्यन बघितलं तर अवमूल्यनाचे परिणाम काय होतात, किंवा अवमूल्यनाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर कोणता नकारात्मक परिणाम होतो, कोणता सकारात्मक परिणाम होतो, या पद्धतीचे मुद्दे असेल तर त्याला म्हणायचे उपयोजनात्मक प्रश्न। ठीक आहे। मग उपयोजनात्मक प्रश्न जे आहेत ते वेगवेगळ्या अँगलमधून बघण्याची एक सवय लागली पाहिजेत, आणि वेगवेगळ्या अँगलमधून बघण्याची सवय जर असेल तर साहजिकच आहे त्या प्रश्नाचे जे अवघडपणा आहे तो अवघडपणा कमी होऊन जातो। ठीक आहे। आणि तिसरे आहे थेरॉटिकल प्रश्न। थेरॉटिकल प्रश्न म्हणजे थोडक्यात पुस्तकातल्या ओळीची ओळी घेतलेल्या आहेत अ ब क ड मध्ये, आणि या ओळीच्या आधारे कोणते विधान योग्य आहे, कोणतं विधान अयोग्य आहे, या प्रकारातले जे प्रश्न असतात या प्रश्नांना म्हणायचं स्पष्टीकरणात्मक प्रश्न किंवा थेरॉटिकल प्रश्न। ठीक आहे। तर प्रश्नाचे 3 प्रकार सध्या अस्तित्वात आहेत।
या 3 प्रकारामध्ये आपण जर या ठिकाणी विचार केला, पूर्वपरीक्षेचा जर विचार केला, पूर्वपरीक्षेला जवळपास 80% प्रश्न हे तथ्यात्मक असतात बघा. ठीक आहे. जवळपास 15% प्रश्न हे अप्लाइड असतात आणि 5% प्रश्न हे थेरॉटिकल असतात. तर हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. थेरॉटिकल प्रश्न आहे सध्या 5%, अप्लाइड प्रश्न आहे 15% आणि फॅक्च्युअल प्रश्न येतात 80%. पूर्वपरीक्षेचा विचार केला तर मुख्य परीक्षेला हे तथ्यात्मक प्रश्नाची संख्या 10 ते 12 कमी होतात. जवळपास या ठिकाणी ही संख्या जाते 65% आणि अप्लाइड प्रश्नाची संख्या जी आहे जवळपास 20 ते 25% जाते बघा. ठीक आहे. आणि उरलेले जे काही प्रश्न असतात 10 ते 15 किंवा 20% या ठिकाणी हे प्रश्न जातात थेरॉटिकल. तर इथं पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा असे 2 भाग या ठिकाणी लक्षात घ्यायचे आणि प्रश्नाचं हे स्वरूप पण लक्षात घ्यायचं. म्हणजे आपल्याला प्रत्येक मुद्दा बघताना या तिन्ही टाईपमधून जाणं गरजेचं आहे. एकदा हे तिन्ही टाईपमधून एकदा हे प्रश्न गेले किंवा हे मुद्दे गेलेत त्याच्यानंतर मग या मुद्द्याचा काठिण्य पातळी कमी व्हायला लागते बघा. म्हणून आपण त्या हिशोबाने लक्षात घेणं गरजेचं असतं. तर थोडक्यात प्रश्नाचं या ठिकाणी हे स्वरूप लक्षात घ्या, किती प्रश्न येतात आणि कोणत्या स्वरूपातले प्रश्न आहे, म्हणजे वाचन करताना आपण कोणत्या अँगलमध्ये वाचन करायचं. पूर्वपरीक्षेसाठी जास्तीत जास्त प्रश्न फॅक्च्युअलचे, त्यामुळे त्या अँगलला जेवढा डाटा आहे तेवढा डाटा आपण एकदा करून ठेवला तर आपल्याला जे काही 15 प्रश्न आहेत 15पैकी 12-13 प्रश्नाची उत्तरं बरोबर देता येतील. म्हणजे जवळपास 80% मार्क्स या विषयाला घेता येतात. फक्त सगळ्या अँगलना त्याचं तुम्ही तपासणी केलेली असली पाहिजेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो की या जो काही आता याची तयारी जी करायची आपल्याला, या तयारी करताना या ठिकाणी आपल्याला सिलेबस काय काय दिलेलं आहे. मग आता पुढच्या मुद्द्याकडे जायचं, आपल्याला सिलेबस बघायचं. सिलेबसमध्ये आपण टोटल जेवढे प्रकरणं आहेत अगोदर ते प्रकरणं समजून घ्यायची आपल्याला. त्यामध्ये पहिला मुद्दा येतो भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये. ठीक आहे. आपली जी अर्थव्यवस्था आहे या अर्थव्यवस्थेमध्ये या ठिकाणी जगात कुठल्या कुठल्या अर्थव्यवस्था आहेत, आपल्याकडे कुठल्या अर्थव्यवस्था आहेत, त्याच्यानंतर कुठले कुठले क्षेत्र असतात आर्थिक क्षेत्रामध्ये, प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र, वेगवेगळ्या देशाची अर्थव्यवस्था भांडवलशी आहे, कुठं समाजवादी आहे, कुठं आपली मिश्र प्रकारची आहे. ठीक आहे. या पद्धतीनं ही महत्त्वाची वैशिष्ट्ये जी आपले आहेत आणि यामध्ये आपली अर्थव्यवस्था कोणती आहे, आपल्या अर्थव्यवस्थेचं या ठिकाणी वैशिष्ट्ये काय काय ते या ठिकाणी लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर आर्थिक नियोजन. मग आपण आपल्या देशाचा आर्थिक विकास करण्यासाठी जो नियोजन करतो, जो आराखडा तयार करतो, त्या आराखड्याचे कुठले कुठले प्रकार असतात, यापैकी भारतानं कोणत्या कोणत्या कालावधीमध्ये कोणते कोणते आराखडे लागू केलेले आहेत. तर या मुद्द्याचा या ठिकाणी उहापोहा केला जातो आर्थिक नियोजन या टॉपिकमध्ये. त्याच्यानंतर पंचवार्षिक योजना. मग आर्थिक नियोजनच लागू झाल्यानंतर मग आपण 5-5 वर्षाच्या या ठिकाणी योजना तयार केल्या आणि त्याची अंमलबजावणी केलेली आहे. त्याच्यानंतर मग सरकते योजना तयार केल्या, त्याची अंमलबजावणी करतो आहे सध्या. तर अशा पद्धतीनं पंचवार्षिक योजना आणि सरकते योजना या दोन्हीचं कॉम्बिनेशन या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. मग आता पंचवार्षिक योजना कोण तयार करते, त्या संस्था, केंद्र स्तरावरच्या संस्था, राज्य स्तरावरच्या संस्था, जिल्हा स्तरावरच्या संस्था. केंद्र स्तरावर अगोदर राष्ट्रीय नियोजन मंडळ, राष्ट्रीय विकास परिषद होती, नंतर मग नीती आयोग आलं आहे. ठीक आहे. राज्य स्तरावर मित्र संस्था आली. तर या पद्धतीनं या सगळ्या पंचवार्षिक योजना तयार करणारे आणि लागू करणारे ज्या संस्था आहेत या संस्थांबद्दलची माहिती या ठिकाणी आणि प्रत्येक पंचवार्षिक योजना त्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये, त्या पंचवार्षिक योजने सुरू करण्यात आलेले विविध कार्यक्रम या ठिकाणी त्या पंचवार्षिक योजनेच्या रूपानं बघायचे. त्याच्यानंतर या ठिकाणी हा पुढचा टॉपिक येतो सार्वजनिक वित्त आणि वित्तीय धोरण. म्हणजे सरकारला जो काही महसूल मिळतो, सरकारला जे काही कराच्या रूपानं उत्पन्न मिळते ते उत्पन्न आणि सरकारचा जो काही विविध कार्यक्रमावर खर्च होतो त्या खर्चाची माहिती. तर सरकारला वर्षभरात मिळणारं उत्पन्न आणि खर्च यांची एकत्रित माहिती ज्या धोरणाअंतर्गत घेतल्या जाते त्याला म्हणायचं सरकारचं वित्तीय धोरण. यालाच म्हणायचं सार्वजनिक वित्त, शासकीय अर्थव्यवस्था. ठीक आहे. याबद्दलची माहिती या ठिकाणी येईल. याच्यामध्येच मग पुढचा मुद्दा येतो अंदाजपत्रक. पुढच्या वर्षी सरकारला किती रक्कम जमा होणार आहे विविध क्षेत्रातून आणि कोणत्या कोणत्या क्षेत्रावर सरकार खर्च करणार आहे त्याच्याबद्दलची माहिती अंदाजपत्रकात असते बघा. हा एक आपल्याला सिलेबसचा भाग आहे. त्याच्यानंतर कर संरचना. सरकारला जे काही उत्पन्न मिळतं आहे ते उत्पन्नाचे 3 प्रमुख स्रोत असतात. त्यातला पहिला स्रोत असतो या ठिकाणी कर संरचना म्हणतो आपण. त्याच्यामध्ये करेतूर उत्पन्न आणि कर्ज हे 3 स्रोतातून उत्पन्न मिळतं आहे. तर यामध्ये या तिन्ही स्रोताची माहिती आपल्याला घ्यायची. त्यातला मुख्य स्रोत कर आहे, टॅक्स.
मग सरकारला जे काही टॅक्सेस मिळतात ते टॅक्सेसचे मार्ग कुठले कुठले आहेत त्याबद्दलची माहिती या प्रकरणामध्ये येईल. त्याच्यानंतर लेखा आणि लेखापरीक्षण. मग आता सरकारचा जो काही वर्षभरात लाखो करोडाची रक्कम येते, लाखो करोडाची रक्कम खर्च होते, त्याचा हिशोब ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कुठं बचत करता येत होती का, कुठं वायफळ खर्च झाला का, कुठं या ठिकाणी खर्च दुसऱ्या क्षेत्रावर झाला का, हे सगळं बघण्याचं काम या ठिकाणी हा विभाग करत असतो. अकाउंट अँड ऑडिटिंग डिपार्टमेंट म्हणतो आपण त्याला. तर लेखा आणि लेखापरीक्षण. मग या लेखा आणि लेखापरीक्षणचे ध्येय, उद्दिष्ट, कार्यालय प्रमुख, त्याचं पात्रता आणि त्याच्यानंतर त्यांनी करायचे कामं, एवढी माहिती या प्रकरणामध्ये येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न. मग आता या ठिकाणी नॅशनल इन्कम म्हणजे भारत सरकारचं जे काही राष्ट्रीय उत्पन्न आहे त्या राष्ट्रीय उत्पन्नाची संबंधित संकल्पना काय काय याबद्दलची माहिती या प्रकरणामध्ये घ्यायची. मग याच्यामध्ये आपल्याला GDP, GNP, NDP, NNP, PCI या पद्धतीच्या संकल्पना येतात. नेमके राष्ट्रीय उत्पन्न काढल्या कसं जातं आहे, वस्तू आणि सेवांचं एका वर्षात निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवांचं बाजार मूल्य, त्याला म्हणायचं राष्ट्रीय उत्पन्न. मग आता हे नेमके मोजल्या कसं जातं आहे, मोजण्यासाठीच्या संस्था काही आहेत का, तर अगोदर कुठल्या संस्था होत्या, सध्या कुठल्या कुठल्या संस्था आहेत, काढण्याच्या पद्धती काय आहेत, सध्याची काय स्थिती आहे, मागच्या 5-50 वर्षामध्ये नेमके काय बदल होत गेले आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये, कोणत्या क्षेत्रातला वाटा वाढत गेला, कोणत्या क्षेत्रातला वाटा घटत गेला. तर ह्या सगळ्या त्या ठिकाणी उत्पादन पद्धतीनं उत्पन्न काढणे, उत्पन्न पद्धतीनं उत्पादन काढणे, त्याच्यानंतर या ठिकाणी खर्च पद्धतीनं उत्पन्न काढणे, या सगळ्या पद्धती समजून घ्यायची आहे बघा या प्रकरणामध्ये. त्याच्यानंतर दारिद्र्य. भारतातील या ठिकाणी एक विशिष्ट आपण एक रेषा ठरवलेली आहे की ज्या रेषेच्या कमी उत्पन्न असेल किंवा त्याचा उष्मांक कमी असेल तर अशा व्यक्तीला दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती म्हटलं जातं. मग असे दारिद्र्य रेषेच्या खालच्या व्यक्तींची संख्या किती आहे, भारतभरात किती आहे, राज्यभरात किती आहे, टक्केवारी किती आहेत, या हिशोबाने ही सगळी माहिती त्या ठिकाणी दारिद्र्यामध्ये. मग जे काही वेळोवेळी राष्ट्रीय नियोजन मंडळानं ज्या काही समित्या स्थापन केल्या होत्या दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी, त्या समितीनं नेमके जे अहवाल दिले त्या अहवालाची चिकित्सा या ठिकाणी करायची आपल्याला. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो बेरोजगारी. आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी सरकारनं वेगवेगळ्या पंचवार्षिक योजनेत सुरू केलेल्या योजना, त्यांची माहिती या ठिकाणी घ्यायची बघा. तर हे 10वं प्रकरण येतं. त्याच्यानंतर बँकांबद्दलची माहिती. मग बँकांचे कार्य असू द्या, ठीक आहे. त्याच्यानंतर बँकांचे वेगवेगळे जे प्रकार आहेत त्या प्रकारातली माहिती या ठिकाणी घ्यायची. त्याच्यानंतर बँकांमध्ये सर्वोच्च बँक येते आपली RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. मग थोडक्यात त्याचा इतिहास समजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर RBIचे कार्य समजून घ्यायचे आणि RBIचं नंतर पतपुरवठाविषयक जे नियम आहे ते नियम समजून घ्यायचे. यालाच पतनियंत्रणाची साधने म्हणतो आपण. मग संख्यात्मक, गुणात्मक या 2 प्रकारची साधनं या ठिकाणी लक्षात घ्यायची. त्याच्यानंतर व्यापाराला सुरुवात होते. मग पुढचे 5 प्रकरणं व्यापाराशी संबंधित येतात बघा. यामध्ये परकीय व्यापार. परकीय व्यापार म्हणजे काय, व्यापाराचे देशांतर्गत व्यापार आणि परकीय व्यापाराचे ढोबळ मानानं 2 प्रकार आहेत. मग यापैकी आपल्याला परकीय व्यापारच आपला सिलेबसचा भाग आहे. मग परकीय व्यापाराचे प्रकार आहेत परत आयात व्यापार, निर्यात व्यापार, पुनर्निर्यात व्यापार, ठीक आहे. आणि नंतर मग भारताचा विदेशी व्यापार काय, भारताचा परकीय व्यापार काय सध्याची, त्याच्याबद्दलची आकडेवारी, सध्याची आकडेवारी हे माहिती घ्यावं लागेल आपल्याला. मागच्या 50 वर्षामध्ये काय बदल झालेत, 50 ते 75 वर्षामध्ये, आणि सध्या मागच्या 1-2 वर्षामध्ये काय बदल होऊ लागलेत, म्हणजे आपण कुठल्या दिशेनं चाललेलो आहोत हे समजण्यासाठीचा मार्ग आहे. त्याच्यानंतर व्यापारातील ह्या संकल्पना येतात बघा. व्यापार तोल, व्यवहार तोल, आंतरराष्ट्रीय भांडवल, परकीय गंगाजळी या संकल्पना येतात बघा. व्यापाराची संबंधित संकल्पना म्हणा किंवा व्यापार तोल, व्यवहार तोल म्हणा, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं प्रकरण येतं आंतरराष्ट्रीय भांडवल आणि परकीय गंगाजळी. तर याचे 2 यात या संकल्पनाचाच तो भाग पाडलेला आहे, वेगळा भाग म्हणून आपण. त्याच्यानंतर GATT आणि WTO व्यापाराशी संबंधित या 2 संस्था आहे, ठीक आहे. 1995 पर्यंत GATTचं अस्तित्व होतं. 1995 नंतर मग त्याच्याऐवजी WTO नावाची संस्था आली. याला वैधानिक दर्जा नव्हता, याला वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. याचं नियम असं काही हार्ड आणि फास्ट नव्हतं, पण याच्या नियमामध्ये हार्ड अँड फास्टपणा आलेला आहे आता. तर ह्या दोन्ही संस्था, त्यांचं मुख्यालय, जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपल्याला बघत जायची. त्यांनी केलेले आतापर्यंतचे कायदे कानून समजून घ्यायचे, ठीक आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय संघटना. आंतरराष्ट्रीय स्तरावरती एकट्यानं या ठिकाणी एखादा व्यवहार करणं थोडं अवघड जाते. त्यामुळं 2-2, 4-4 देश एकत्र येतात आणि एकत्रित नियमावली तयार करून मग एकत्रित व्यापार व्यवसाय करतात बघा.
यातूनच स्थापना होतात वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संस्था संघटना. मग ब्रिक्स असू द्या, इप्सा असू द्या, सार्क असू द्या, युरोपियन युनियन असू द्या, नाफ्ता असू द्या, ओपेक असू द्या, आशियान असू द्या, अशी या वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत. मग याबरोबरच आंतरराष्ट्रीय वित्त संस्था पण असतात. जागतिक बँक असू द्या, IMF असू द्या, ब्रिक्स बँक असू द्या, आशियाई विकास बँक असू द्या, यांच्याबद्दलची ही सगळ्या संघटनांबद्दलची माहिती या प्रकरणामध्ये येईल. ठीक आहे. मग अपडेट मुद्दा हा पण येतो असतो. त्याच्यानंतर मग शेती आणि उद्योग हेही या ठिकाणी 2 प्रकरणं आहेत. मग शेतीमध्ये आपल्या शेतीचे प्रकार आहे, शेतीचं अर्थव्यवस्थेतील जे काही महत्त्व आहे ते महत्त्व या ठिकाणी समजून घ्यायचे. वेगवेगळे पिकं, त्या पिकाची उत्पादनात वेगवेगळ्या राज्यांचा वाटा किती आहे त्याबद्दलची माहिती, उत्पादन असू द्या, हेक्टरी उत्पादकता असू द्या त्याबद्दलची माहिती. त्याच्यानंतर देशातील विविध उद्योगधंदे, आतापर्यंत वेगवेगळ्या सरकारनं राबवलेले औद्योगिक धोरणं, त्यानुसार कुठले कुठले उद्योगधंदे स्थापन झाले. मग लोहपोलाद उद्योगधंदे असू द्या, सुती कापड असू द्या, साखर कारखाने असू द्या, इलेक्ट्रॉनिक वस्तूचे उद्योगधंदे असू द्या, हे सगळे उद्योगधंदे या ठिकाणी आपल्या लक्षात घ्यायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं प्रकरण येतं नवीन आर्थिक सुधारणा. यालाच आपण LPG म्हणत असतो बघा, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. ठीक आहे. या सुधारणा मूलभूत बदल करणाऱ्या सुधारणा 1991ला केल्या आहेत, म्हणून त्याला नवीन आर्थिक सुधारणा किंवा मुक्त आर्थिक धोरण असंही म्हणत असतो आपण. या प्रकरणाची माहिती या ठिकाणी येईल. पुढचं प्रकरण येतं किंमत वाढ आणि चलन निर्देशांक. म्हणजे बाजारपेठेतील वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये चढ उतार जो होतो तो चढ उतार दाखवण्यासाठीचं प्रकरण आहे. आणि हे दाखवण्याच्या पद्धती आहे, चढ उतार दाखवण्याच्या पद्धती म्हणजे चलन निर्देशांक. ठीक आहे. मग चलन निर्देशांकाशी संबंधित वेगवेगळ्या संकल्पना येतात. मग त्याच्यामध्ये इन्फ्लॅशन येते, डिफ्लॅशन येते, रिफ्लॅशन येते, या वेगवेगळ्या संकल्पना या ठिकाणी बघावं लागेल. त्याच्यातून मग किंमत निर्देशांक आपल्याला काढावं लागेल, घाऊक किंमत निर्देशांक, ग्राहक किंमत निर्देशांक आणि त्याचे काही उपप्रकार जे पाडले जातात त्याबद्दलची माहिती. म्हणजे प्रत्यक्षात आपला रुपया वाढतोय की घटतोय हे समजण्याचा एकमेव मार्ग हा असतो. पुढचं प्रकरण आहे पायाभूत सुविधा. देशाच्या कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासासाठी त्या देशामध्ये काही मूलभूत सुविधा असणं गरजेचं आहे, त्यालाच म्हणायचं पायाभूत सुविधा. मग याच्यामध्ये सुद्धा 2-3 प्रकार पाडले जातात. आर्थिक पायाभूत सुविधा म्हणजे बँका, विमा वगैरे. त्याच्यानंतर सामाजिक पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता वगैरे. आणि भौतिक पायाभूत सुविधा, वाहतूक असेल, दूरसंचार असेल, ठीक आहे, दळणवळण असेल, ह्या सगळ्या त्याबद्दलच्या सुविधा या पायाभूत सुविधा या टॉपिकमध्ये येत असतात बघा. त्याच्यानंतर भांडवल बाजार. वित्तीय बाजाराचे 2 प्रकार असतात, एक भांडवल बाजार, एक नाणेविषयक बाजार आहे. तर आपल्याला सिलेबसला भांडवल बाजार आहे. भांडवल बाजार म्हणजे जिथं दीर्घ मुदतीकरता मोठ्या रकमेचे देण्याघेण्याचे व्यवहार पार पाडले जातात, त्याला म्हणायचं भांडवल बाजार. मग आता या भांडवल बाजारामध्येच या ठिकाणी शेअर बाजार येतो असतो आणि गिल्ट एज मार्केट येतो असतो, त्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची. मग शेअर बाजार, शेअरच्या किमती कशा ठरवल्या जातात, कशा काढल्या जातात, शेअर बाजारमध्ये व्यवहार कसे केले जातात, मग ट्रेडिंग कसे केले जाते, इन्व्हेस्टमेंट कसे केले जाते, मग ट्रेडिंगचे काही प्रकार असतात ते प्रकार या ठिकाणी समजून घ्यायचे आपल्याला. त्याच्यानंतरचं प्रकरण येतं वित्त संस्था. भांडवल बाजारामध्ये ज्या काही वित्त संस्था सहभागी असतात त्यांच्याबद्दलची माहिती या प्रकरणात घ्यायची. यामध्ये मग आपल्याला IFCI पहिली वित्त संस्था, ICICI येते, LIC येते, GIC येते, IDBI येते, UTI येते, ठीक आहे, या NHB येते, नाबार्ड येते, ह्या सगळ्या वित्त संस्था आहे. या वित्त संस्था या ठिकाणी दीर्घ मुदतीकरता पैशाचे देणे घेण्याचे व्यवहार पार पाडत असतात बघा. तर भांडवल बाजारातल्या हा एक महत्त्वाची रिलेटेड मुद्दा येतो. त्याच्यानंतर वृद्धी आणि विकास. भारतीय अर्थव्यवस्थेचा जो काही विकास होतोय की वृद्धी होते ते लक्षात घ्यायचे. म्हणजे नेमक्या पैसा वाढत चालला आहे की गुणात्मक म्हणजे संख्यात्मक विकास होतोय की गुणात्मक विकास होतोय, त्याबद्दलचा हा फरक या ठिकाणी या प्रकरणाच्या रूपानं आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सेवा क्षेत्राची माहिती. ठीक आहे. वेगानं आता 1991 नंतर ज्या झपाट्यानं सेवा क्षेत्राचं गती वाढली तेवढी गती अगोदर नव्हती. तर ह्या सेवा क्षेत्राचं प्रकरण आलेलं आहे. शेती आणि उद्योग तर अगोदर आहेच, पण सेवा क्षेत्र पण त्याच्यामध्ये इन्क्लूड झालेले आहे. आता भारतात खास करून महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळ मोठ्या प्रमाणात वाढलेली. सहकार चळवळीतूनच देशाचा विकास मेजॉरिटी झालेला आहे, ग्रामीण भागाचा विकास झालेला आहे. तर त्या सहकारविषयक चळवळीबद्दल माहिती या ठिकाणी थोडक्यात घ्यायची. त्याच्यानंतरचं प्रकरण येतं महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जी आहे,
ह्या अर्थव्यवस्थेची स्थिती काय, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेनुसार या ठिकाणी 2000 जे काही आपलं आता हे चालू आहे, वर्ष चालू आहे, या वर्षानुसार आर्थिक पाहण्यानुसार आपली अर्थव्यवस्था कोणत्या दिशेने चाललेली आहे त्याबद्दलची माहिती या प्रकरणात बघायची. त्याच्यानंतर लोकसंख्या. लोकसंख्या हा टॉपिक भूगोलामध्ये पण येतोय, अर्थशास्त्रात पण येतोय आणि चालू घडामोडीचा भाग पण येतोय बघा. ठीक आहे. मग लोकसंख्येमध्ये लोकसंख्येबाबतचे सिद्धांत लक्षात घ्यायचे, लोकसंख्येबाबतचे धोरणं काय काय ठरलेले आतापर्यंत कधी कधी ठरलेले ते धोरणं लक्षात घ्यायचे. लोकसंख्येशी संबंधित संकल्पना असतात. माता मृत्यू दर असतो, बालमृत्यू दर असतो, शिशुमृत्यू दर असतो, जन्मदर असतो, मृत्यू दर असतो, घनता, साक्षरता, लिंग प्रमाण दर, बाललिंग प्रमाण दर, नागरीकरण, या एवढ्या संकल्पना त्या ठिकाणी असतात. त्याच्यानंतर भारताची जनगणनेची रचना बघायची, महाराष्ट्राच्या जनगणनेचे वितरण बघायचं. इतकं टॉपिक सब टॉपिक धोरण हा टॉपिक एक तयार होतो. आणि शेवटी नवीन सरकारनं ज्या काही योजना सुरू केलेल्या आहेत, या नवीन योजना म्हणजे 2014 नंतर ज्या योजना सुरू झाल्यात त्याच्याबद्दलची माहिती थोडक्यात घ्यायची, किंवा मागच्या 2-3 वर्षातल्या ज्या काही योजना सरकारनं सुरू केलेल्या आहे या 2-3 वर्षातल्या योजनाही या ठिकाणी बघू शकता. तर असे सर्व परीक्षा जर बघितल्या आपण, राज्यसेवा बघितली, कंबाईन बघितली, तर ह्या हिशोबानं जर बघितलं तर अशी 30 प्रकरणं येतात. याच्यामध्ये आणखीन 2-3 प्रकरणं ॲड केले की राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पण सिलेबस ॲड होऊन जातो. उदाहरणार्थ शाश्वत विकास, सर्वसमावेशक विकास, लक्षात मानवी विकास, असे वेगवेगळे प्रकरणे त्याच्यामध्ये इन्क्लूड केले की नंतर राज्यसेवा पूर्व परीक्षेचा सुद्धा सिलेबस इन्क्लूड होऊन जातो. मेनचाही सिलेबस होतो, प्रिलिमचाही होतो. आता जे काही प्रकरणं आपण बघितलेले आहेत या प्रकरणामध्ये बघायचं. ठीक आहे. आपला गट ब गट क चा पूर्व परीक्षेला आणि मुख्य परीक्षेला जे काही प्रश्न आहेत थोडक्यात त्याची माहिती घेऊ. राज्यसेवा पूर्व परीक्षेला जो सिलेबस आहे त्यामध्ये हे पहिले 19 प्रकरणं येतात बघा. ठीक आहे. हे 19 प्रकरणाचा जो सिलेबस आहे हा गट ब गट क च्या पूर्व परीक्षेला आहे. एवढेच प्रकरणं करायची. आणि गट ब गट क च्या मुख्य परीक्षेचा जर विचार केला तर मग हे 19 प्लस हे पुढचे 11 प्रकरणं, अशी टोटल 30 प्रकरणाची माहिती घ्यायची. मग पुढचं PSI ST असिस्टंट, ठीक आहे, किंवा मग टॅक्स असिस्टंट, या ठिकाणी जे काही पुढं मेन्सला आहे सिलेबस, तर सिलेबस हा मेन्सला पुढचा येतो बघा. ते हे 30ही प्रकरणं मेन्सला असतात. फक्त पूर्व परीक्षेचा विचार केला तर 19 प्रकरणं आहे आणि मुख्यचा विचार केला तर ते 19 आणि पुढचे 11, अशी टोटल 30 प्रकरणं येतात. ठीक आहे. तर हे झालं सिलेबसबद्दलची माहिती गट ब आणि गट क च्या. आता राज्यसेवेचा जर विचार केला तर राज्यसेवेमध्ये पूर्व परीक्षेला जर बघितले आपण तर पूर्व परीक्षेला या ठिकाणी हे प्रकरण बघावं लागेल, हे प्रकरण बघावं लागेल आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न बघावं लागेल, दारिद्र्य, बेरोजगारी, ठीक आहे, RBI आणि बँका पण बघावं लागेल, गॅट आणि WTO बघावं लागतात बघा, आंतरराष्ट्रीय संघटना बघावं लागते, शेती, उद्योग, या प्रकरणाबरोबरच शाश्वत विकास, ठीक आहे, सर्वसमावेशक विकास, ठीक आहे, हे प्रकरण आहे. याचबरोबर आपल्याला नवीन आर्थिक सुधारणा, चलनवाढ आणि किंमत निर्देशांक, ठीक आहे, तर हेही प्रकरण आपल्याला बघावं लागेल. आणि ह्या नवीन योजना, हे एवढे जे टॉपिक आहे हा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे. 1 हा 2 हा 3, ठीक आहे, हा 4 हा 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि हे 14, असे हे 14 प्रकरणं येतात राज्यसेवा पूर्व परीक्षेला. आणि हे सगळे प्रकरणं धरून राज्यसेवा मुख्य परीक्षेचा सिलेबस येतो. तर अगोदर हे प्रकरणं लक्षात घेणं गरजेचे आहे. आता हा विषय या ठिकाणी तयारी करताना नेमके या विषयाचं मूळ काय ते मूळ एकदा समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी 2 गोष्टी आपण नेहमी मनात ठेवूनच तयारी करायची. कुठल्या कुठल्या? नंबर 1, मागणी पुरवठाचा नियम कधीच विसरायचा नाही. आणि नंबर 2, या ठिकाणी ज्या काही संकल्पना आहेत
त्या 3 चालण्यातून जाऊ द्या. पहिली चालण्या अगोदर संकल्पना समजून घ्या. दुसरी चाळणी त्या संकल्पनेची अपडेट माहिती घेऊन टाका. आणि तिसरी चाळणी त्या संकल्पनेचं ॲप्लिकेशन करा. जेवढ्या संकल्पना असतील 80-90 जवळपास संकल्पना येतील बघा. एक एक संकल्पना घ्या, त्याचा अर्थ समजून घ्या. त्या संकल्पनेबद्दल अपडेट माहिती जी आहे आतापर्यंतची ती माहिती एकदा घेऊन टाका. आणि त्या संकल्पनेचं चांगले वाईट अल्पकालीन दीर्घकालीन काय काय परिणाम होतात, ते परिणाम विविध क्षेत्रात काय काय परिणाम होतात त्याचे परिणाम समजून घ्यायचे. तर 2 मुद्देत, हा 1 नंबरचा मुद्दा आहे, हा 2 नंबरचा मुद्दा आहे. या विषयाचं मूळ या 2 गोष्टी बघा. कधी पण तयारी करत असताना ह्या 2 गोष्टी विसरायच्या नाही. मग यामध्ये नेहमी लक्षात ठेवा, हा पहिला नियम लक्षात घ्यायचा आपल्याला, मागणी पुरवठा. ठीक आहे. आता मागणी म्हणजे तुम्ही आम्ही जे काही वस्तूंची मागणी करतो त्याबद्दलची माहिती. तुम्ही आम्ही मागणी करतो याचा अर्थ आमच्याकडे पैसा आहे हे पण लक्षात असलं पाहिजे. आणि पुरवठा हा वस्तू आणि सेवांचा असतो. दुसऱ्या कशाची निर्मिती या ठिकाणी होत नसते. ठीक आहे. वस्तू आणि सेवांचा पुरवठा होत असतो. तर मागणी या ठिकाणी पैशाच्या रूपाने मागणी केली जाते. माझ्याकडे पैसा वाढला तर माझी वस्तूंची मागणी वाढणार आहे. माझ्याकडचा पैसा कमी झाला तर माझी वस्तूंची मागणी पण कमी होणार आहे. तर थोडक्यात मार्केटमध्ये एका बाजूला वस्तू आणि सेवा असतात तर दुसऱ्या बाजूला पैसा असतो बघा. पैसा मागणी निर्माण करतो, वस्तू आणि सेवा यांचा पुरवठा होत असतो. मग याच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं की कधी वस्तू जास्त होतात आणि पैसा कमी पडतो. ठीक आहे. मग आता इथं नियम काय आहे? इथं नियम हाच आहे की ज्याचा पुरवठा वाढतो त्याची व्हॅल्यू कमी होते. मग आता इथं बघा, वस्तू वाढलेली आहे. वस्तू वाढलेली याचा अर्थ याचं मूल्य घटतं, याचं मूल्य कमी होते. इथं पैशाचा पुरवठा कमी आहे म्हणून पैशाचे मूल्य वाढते. ज्याचा पुरवठा कमी त्याचं मूल्य वाढतं, ज्याचा पुरवठा जास्त त्याचं मूल्य कमी असतं. ठीक आहे. मग आता इथं वस्तू वाढलेलं आहे म्हणून वस्तूचं मूल्य कमी आहे, पैसा कमी आहे म्हणजे पैशाचं मूल्य वाढलेलं आहे. दुसरा फॉर्मॅट असतो वस्तू कमी आणि पैसा जास्त. ठीक आहे. मग आता इथं वस्तूची मूल्य जास्त आहे कारण त्याचा पुरवठा कमी आहे आणि इथं पैशाचं मूल्य कमी आहे कारण त्याचा पुरवठा जास्त आहे. ठीक आहे. मग मार्केटमध्ये हे चढ उतार होत असतं बघा. एकतर पैसा वाढतो वस्तू कमी पडतात किंवा वस्तू वाढतात पैसा कमी पडतो. ज्याचा पुरवठा वाढतो त्याची व्हॅल्यू कमी होते. आता उदाहरणार्थ वस्तू वाढल्या की वस्तूची किंमत कमी होते, पैसा कमी असल्यामुळे पैशाची किंमत जास्त होते. पैसा वाढला तर पैशाची किंमत कमी होते, वस्तू कमी असल्यामुळे वस्तूची किंमत वाढते. किंवा असं जनरल आयडिया तयार करा, बाजारपेठेमध्ये भाजीपाला भरपूर आला त्याची किंमती कमी होणार, भाजीपालाच कमी आला त्याच्या किंमती वाढणार. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं या अमूर्त संकल्पना मूर्त स्वरूपात आणण्याचा पहिला प्रयत्न करा. यांच्यातला फरक समजून घ्या की पुरवठा पैसा असू द्या किंवा वस्तू असू द्या, ज्याचा पुरवठा वाढेल त्याची किंमत कमी होते आणि ज्याचा पुरवठा घटेल त्याची किंमत वाढते. ठीक आहे. तर मग बाजारपेठेमध्ये आता कांदा कमी पडला तर कांद्याची किंमती वाढत जाणार, टोमॅटो कमी पडले तर टोमॅटोची किंमती वाढत जाणार. तर या पद्धतीनं ज्याचा पुरवठा घटतो त्याची किंमत वाढते. मग या हिशोबानं या ठिकाणी 2 भाग पाडले जातील. एक तर वस्तू वाढेल किंवा वस्तू कमी होईल, किंवा पैसा कमी पडेल किंवा पैसा जास्त होईल. 2च भाग. मग वस्तू वाढल्यात पैसा कमी झाला तर याचा अर्थ वस्तूची किंमती कमी होतील, पैशाची किंमत जास्त होईल. आणि अशा पद्धतीनं खूपच वस्तू वाढल्या आणि पैसा कमी पडला असेल तर याला म्हणायचं मंदी सदृश्य स्थिती. कारण वस्तू भरमसाठ आहे, वस्तू खरेदी करण्याकरता लोकांकडे पैसाच नाही, त्यामुळं वस्तूंना दुकानं गच्च भरले गेलेले आहेत. आणि दुकानं भरला गेलेत पण लोकच खरेदी करण्यासाठी येत नसेल तर याचा अर्थ म्हणायचं मंदी, रिसेशन. ठीक आहे. आणि मंदीचा कालखंड सुरू झाला तर याचा अर्थ काय होतो, कारखानदार आपले कारखाने बंद करतो. कारण दुकानदाराकडून त्यांची ऑर्डरच येत नाही. दुकानदाराला फोन केला तर ते म्हणतात अगोदरचा माल तसाच पडलेला आहे. मग कारखानदार म्हणतो की नवीन माल निर्माण करून थप्प्याला थप्प्या कशाला लावायच्या, त्यापेक्षा काही दिवस कारखाने बंद केलेलं परवडतं. मग काही दिवसाकरता ते कारखाने बंद करतात कारण त्यानिमित्तानं मग त्यांच्या कामगारांचा बेकारी निर्माण होऊन जाते, कामगारांचा पगार देण्याची गरज नाही.
म्हणून कारखाना होतो बंद. मग ते काही दिवसाकरता सांगतात, कधी कधी 5-5, 6-6 महिने, वर्षे लागतात. मग कामगारांना काम बंद होऊन जातं, मग कामगारांचा पगार पण बंद होऊन जातो. कामगारांचा पगार बंद झाला की ते त्यांच्या घरच्यांना सांगतात, बाबा आता काम जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत खर्च कमी कर. मग घरातल्या महिला आणखीन खर्च आटोक्यात आणतात. मग या ठिकाणी 1 लिटर दूध घेण्याच्याऐवजी पावशेरवर येतं. तेल भरमसाठ घेण्याच्याऐवजी थोडं थोडं घेतलं जातं. रिक्षाने इकडे तिकडे मुलांना शाळेत सोडण्याच्याऐवजी पायी नेऊन सोडण्यावरती भर दिला जातो. जास्तीत जास्त 2 व्हीलरचा वापर करण्याच्याऐवजी पायी जाण्यावरती, व्यवहार पूर्ण करण्यावरती भर दिला जातो. थोडक्यात काय, खर्चाची बचत सुरुवात होते. मग लोकांकडं या ठिकाणी बेकारी वाढत गेली तर पगार नाही, आणि पगार नसेल तर परत वस्तू विकल्या जात नाही, आणि अशा पद्धतीनं मग फ्रस्ट्रेशन वाढतं. या फ्रस्ट्रेशनच्या अवस्थेलाच म्हणायचं मंदी. आणि या मंदीतून बाहेर पडण्याचे मग आता 2च मार्ग राहतात. एक तर तो शिल्लकचा माल दुसऱ्या देशात नेऊन विका किंवा समुद्रात नेऊन फेका, आणि हे जर शक्य नसेल तर मग खाण्यापिण्यासाठी काही नसल्यामुळं मग आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसतो. तर अशा पद्धतीनं या कालखंडामध्ये रिसेशन वाढलं की आत्महत्याचं प्रमाण जगभरात वाढलं जातं. ज्या ज्या देशात मंदी येते त्या त्या देशात वाढले जातं बघा. ठीक आहे. आणि जर दुसरा नकाशा जर आपण बघितला, दुसरा डायग्राम बघितला तर असा आहे, एकतर वस्तू कमी पडतात किंवा पैसा वाढून जातो. मग अशा वेळेस पैशाचं मूल्य कमी होतं, वस्तूचं मूल्य वाढतं, महागाई म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. आणि या स्थितीला म्हणतात तेजी. मग तेजी येणं, खूप जास्त तेजी होणे म्हणजेच आपलं महागाई वाढणे, खूप जास्त महागाई वाढणे म्हणजे तेजी आहे. ठीक आहे. आणि वस्तूची किमती खूप कमी होणं म्हणजेच मंदी आहे. तर अशा प्रकारची स्थिती असते बघा. ज्यावेळेस पैसा वाढतो, वस्तू कमी पडतात, या स्थितीला म्हणायचं तेजी. मग अशा वेळेस पैसा भरमसाठ असतो, पैशाचं व्हॅल्यू कमी होऊन जाते. मग या स्थितीचा परिणाम काय होणार आहे, या स्थितीमध्ये लोकांकडचा पैसा वाढल्यामुळे पैशाची किंमत कमी होऊन जाते. ठीक आहे. महागाई वाढते. महागाई वाढल्यामुळे गरीब श्रीमंतातली दरी वाढते. दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या वाढते. सरकारचा दारिद्र्य निर्मूलन विषयक कार्यक्रम प्रभावित होऊन जातो. तर अशा प्रकारचे परिणाम या ठिकाणी दिसायला लागतील बघा. ठीक आहे. तर या पद्धतीनं या ठिकाणी पहिला नियम हाच आहे, मागणी पुरवठा. मग आता मागणी म्हणजे थोडक्यात पैसा आहे, पुरवठा म्हणजे वस्तू आहे. मग वस्तू कधी वाढतात, कधी घटतात, कधी पैसा घटतो किंवा कधी पैसा वाढतो. ज्यावेळेस वस्तू वाढतात आणि पैसा घटतो या स्थितीला म्हणायचं मंदी, आणि ज्यावेळेस वस्तू कमी पडतात, पैसा जास्त वाढतो, याला म्हणायचं तेजी. मग आता देशात अर्थव्यवस्थेमध्ये तेजी निर्माण झाली, याचा अर्थ पब्लिककडचा पैसा वाढेल. मग व्यापारावर काय परिणाम होईल, व्यापारामध्ये निर्यात होण्याच्या ऐवजी आयात जास्त वाढेल, कारण पैसा जास्त आहे. आपण इथल्याही वस्तू खरेदी करून दुसऱ्या देशातून मागून पण या ठिकाणी तिथं पैसा खरेदी आपलं वापरू शकतो आपण. म्हणजे आयात वाढणार, निर्यात घटणार. ही स्थिती असेल तर आपली या ठिकाणी निर्यात वाढणार, आयात घटणार आहे. ठीक आहे. ही स्थिती असेल तर लोकांकडे पैसा कमी आहे. लोकांकडे पैसा कमी याचा अर्थ खरेदी शक्ती कमी आहे. ठीक आहे. आणि खरेदी शक्ती कमी आहे याचा अर्थ मग माझ्याकडे पैसा होता म्हणून मी आता पैसा कमी पडल्यामुळं साहजिकच आहे की आता या ठिकाणी जास्त लोकांना रोजगार देऊ शकत नाही, म्हणजे बेरोजगारी वाढते बघा. या स्थितीमध्ये रोजगार वाढतो. ठीक आहे. इथं पैशाचं मूल्य वाढतं, इथं पैशाचं मूल्य घटतं. ठीक आहे. तर हा फरक या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. मग वेगवेगळ्या प्रकरणामध्ये आपण त्याचा वापर करू शकतो. उदाहरणार्थ तेजी असेल तर कर संरचनेमध्ये काय बदल होईल, तर कराचं प्रमाण वाढेल, कारण लोक वस्तू खरेदी करतील, GSTच्या रूपानं कर वाढेल. ठीक आहे. सरकारकडचा पैसा वाढेल तेजी असेल तर. मंदी असेल तर सरकारकडचा टॅक्स कमी होईल, कारण रोजगारच नसेल तर इन्कम टॅक्स कोण भरणार आहे, वस्तू कोण खरेदी करणार आहे, त्यामुळे सरकारचा पैसा पण कमी होऊन जाईल. ठीक आहे. व्यापारावर काय परिणाम होईल, या अवस्थेमध्ये या ठिकाणी आपली आयात कमी होईल, निर्यात जास्त होईल. ही स्थिती असेल तर आपली आयात जास्त होईल, निर्यात कमी होईल. व्यापार तोलावर काय परिणाम होईल, ही अवस्था असेल तर आपली निर्यात वाढते आणि आयात घटते, त्यामुळे साहजिकचे व्यापारातली तूट कमी करता येते. ही अवस्था असेल तर आयात वाढते, निर्यात घटते, त्यामुळं व्यापारातली तूट वाढते. म्हणजे जास्त रकमेच्या वस्तू आयात करतो, निर्यात कमी वस्तूचे करतो. आणि आंतरराष्ट्रीय व्यापार आंतरराष्ट्रीय चलनामध्ये चालत असतो, ते काही चलन आपल्याकडे छापल्या जात नाही. त्यामुळे याच्यामुळं या अवस्थेमुळं आपलं कर्ज वाढत असतं, या अवस्थेमुळं आपलं कर्ज त्या तुलनेत कमी होत असतं. तर अशा पद्धतीनं चांगले वाईट अल्पकालीन दीर्घकालीन असे परिणाम आपण आपले विचार करायचे. ठीक आहे. सगळ्या प्रकाराने फिरवायचे. बेरोजगारी काय परिणाम होईल, या अवस्थेमध्ये बेरोजगारी वाढेल, या अवस्थेमध्ये बेरोजगारी कमी होईल. तर असंही तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. तर हा पहिला मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. आणि दुसरा मुद्दा आहे
हा अर्थशास्त्रातल्या प्रत्येक ज्या काही संकल्पना आहेत ते या 3 चालण्यातून जाऊ द्या. आता उदाहरणार्थ अवमूल्यन ही एक संकल्पना घ्यायची आपण. डिव्हॅल्युएशन म्हणजे विदेशी चलनाच्या तुलनेत आपल्या देशाच्या चलनाचं मूल्य कायद्यानं कमी करणे. म्हणजे डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य कमी करायचं. 20%, 30%, 40%, 50% जे असेल ते. कशासाठी? आपल्याला आयात घटवायची, निर्यात वाढवायची. यासाठी आयात जास्त होत असेल, निर्यात कमी होत असेल तर मग सरकार अवमूल्यन करते, जेणेकरून आयात घटावी आणि निर्यात वाढावी. मग यासाठी मग अवमूल्यन केलं तर संसदेमध्ये सरकारला कायदा करावा लागतो की 20% किंवा 30% रुपयाचं मूल्य विदेशी चलनाच्या तुलनेत कमी करायचं. मग विदेशी चलन पण ठरवावं लागतं. डॉलर, पाऊंड, येन, युआन, रुबल काय असेल ते कोणत्या देशाच्या चलनाच्या रूपानं ठरवायचं ते आपण ठरवावं लागतं. ठीक आहे. तर या ठिकाणी शक्यतो डॉलरच्या तुलनेत, कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलर हाच आंतरराष्ट्रीय चलन म्हणून ओळखलं जातं. मग त्याच्या तुलनेत आपण रुपयाचं मूल्य कमी करत असतो, मग त्याला अवमूल्यन म्हणायचं बघा. मग त्याची अपडेट माहिती काय? आतापर्यंत अवमूल्यन कधी कधी झालं? 49ला, 66ला, 91ला. 49ला 30.5% झालं, 66ला 36.5% झालं, 91ला 21.5% झालं. ठीक आहे. 49ला डॉलरच्या तुलनेत केलं, 66ला डॉलर आणि पाऊंडच्या तुलनेत केलं, 91ला डॉलर, पाऊंड, फ्रँक, मार्क आणि येनच्या तुलनेत केलं. ठीक आहे. तर हा अपडेट माहिती. 91 नंतर आतापर्यंत अवमूल्यन झालेलं नाही, त्यामुळे ज्या ज्या वेळेस झालं तेवढीच माहिती घ्यायची इथं. तर हा दुसरा मुद्दा क्लिअर होतो. मग आणि तिसरा मुद्दा, अवमूल्यनामुळं विदेशी चलन महाग होतं, पर्यायाने विदेशी वस्तू महागतात, त्यामुळे आयात घटते. आणि विदेशी लोकांना भारतीय चलन स्वस्त पडतं, पर्यायाने भारतीय वस्तू पण स्वस्त पडतात, त्यामुळं विदेशी लोकांनी आपल्या वस्तूची मागणी जास्त करतात, त्यामुळे आपली निर्यात वाढते. तर आयात घटून निर्यात वाढवण्यासाठीचा मार्ग आहे, याला म्हणायचं अवमूल्यन. मग आता आयात घटले जाते, आयात घटल्या गेल्या आणि निर्यात वाढली गेली तर आपल्याकडचे परकीय गंगाजळी वाढेल, जेणेकरून कर्ज परतफेड करता येईल, व्यापारातला असमतोल कमी करता येईल, कर्ज परतफेड करता येईल. तर हे परिणाम या ठिकाणी होतील बघा. ठीक आहे. तर या ठिकाणी मग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मग अवमूल्यनावर काय परिणाम होईल, दारिद्र्यावर काय परिणाम होईल, बेरोजगारीवर काय परिणाम होईल, सरकारच्या कर संरचनेवर काय परिणाम होईल, व्यापारावर काय परिणाम होईल, वेगवेगळ्या अँगलमधून फिरवायचं बघा. आता व्यापारामध्ये काय परिणाम होईल? आयात घटेल, निर्यात वाढेल. ठीक आहे. परकीय गंगाजळीवर काय परिणाम होईल? निर्यात वाढल्यामुळे परकीय गंगाजळी वाढेल आपल्याकडची. ठीक आहे. कर्जावर काय परिणाम होईल? कर्ज कमी करता येईल. बरोबर आहे. त्याच्यानंतर दारिद्र्यावर काय परिणाम होईल? निर्यात वाढल्यामुळे लोकांकडचं डॉलर वाढेल, डॉलरच्या रूपानं रुपया वाढेल, रुपया वाढला की रोजगार वाढतो, रोजगार वाढला की बेरोजगारी कमी करता येईल, रोजगार वाढला की प्रत्येकाच्या घरातलं उत्पन्न वाढेल, त्यामुळे दारिद्र्य रेषेच्या वरती लोकसंख्या जास्त वेगाने येऊन जाईल. तर असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काय काय परिणाम होणार आहे यालाच म्हणायचं ॲप्लिकेशन. तर ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी या 2 रूपानं चालू द्यायच्या. आता याच्यासाठी पुस्तकं कुठली कुठली वापरायची? तर या ठिकाणी अगोदर जे गव्हर्नमेंटचा डाटा आहे, बेसिक बुक्स म्हणू आपण त्याला, अगोदर बेसिक बुक्स लक्षात घ्यायचं. 11वी स्टेट बोर्ड अगोदर वाचन करून घ्यायचं बघा. याच्यामध्ये 1 ते 6 जे प्रकरण आहेत पहिली, हे प्रकरणच आपल्या सिलेबसची आहे, हे एकदा वाचन करून घ्या. नंबर 2, 12वीची जी स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत याच्यामध्ये 6 ते 11 जी प्रकरणं येतात, ही प्रकरणं आपल्या कामाची आहे. पहिले 5 प्रकरणं आपल्याला कामाला येत नाहीत. ठीक आहे. तिसरा मुद्दा आहे महाराष्ट्राची आर्थिक पाहणी. तर दरवर्षी जी आर्थिक पाहणी अंदाजपत्रक मांडण्याच्या आदल्या दिवशी जे काही मागच्या वर्षीचं आपलं जमा आणि खर्चाची मांडणी केली जाते ती पाहणी बघायची. आणि नंबर 2 भारताची आर्थिक पाहणी. तर हा शासकीय स्रोत आहे, गव्हर्नमेंटचा डाटा आहे. ठीक आहे. तर हे 4 मुद्दे अगोदर या ठिकाणी लक्षात घ्या. आणि याच्या व्यतिरिक्त संदर्भ ग्रंथ जे आहेत या ग्रंथामध्ये भारतीय अर्थव्यवस्था सगळ्यांच्या पुस्तकाचं नाव हेच आहे. ठीक आहे. यामध्ये आपलं या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्थे नावाचं पुस्तक आहे बघा.
अपडेट आकडेवारी असलेली माहिती या ठिकाणी हे पुस्तक बाजारात या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे आत्ता. यामध्ये लेटेस्ट आर्थिक पाहणी, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, भारताची आर्थिक पाहणी, ठीक आहे, गव्हर्नमेंटचा जो डाटा आहे तो डाटाचा समावेश केलेला आहे. त्याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था रंजन कोळंबे सरांचं आहे, संकल्पनात्मक पुस्तक आहे. हे एक पुस्तक आहेत बघा. भारतीय अर्थव्यवस्था किरण देसले सरांचं पण आहे, ठीक आहे. यापैकी कुठलं तरी एक पुस्तक घ्या. फक्त गव्हर्नमेंटचा जो मागचा डाटा आहे प्रत्येकाने त्या सगळ्या प्रिंट घ्या. या तिन्हीपैकी तुम्ही एक कुठलंही पुस्तक घेऊ शकता. एकाच पुस्तकातून घेण्याची गरज आहे, कारण पुस्तकातल्या ओळीची ओळी तर राहत नाही आपल्याला. पुस्तकातल्या ओळीची ओळी आणि त्यांचा संबंध उगा 10-15%, 20%, 30% असेल. बाकीचे 70% आपल्या मेंदूचा संबंध असतो. त्यामुळे संकल्पना क्लिअर असेल तर त्याच्या आधारे ज्या खालचे वाक्य दिलीत त्या वाक्याचं विश्लेषण करणं सोपं जातं, ठीक आहे. त्यावरूनच उत्तर काढता येईल. त्यामुळे पुस्तक फक्त पुढं जाण्यासाठीचा आधार आहे, एवढं लक्षात घ्यायचं. तर ही झाली भारतीय अर्थव्यवस्था या टॉपिकची ही सर्वसाधारण माहिती. मग आता इथून पुढं आपण एक प्रकरणं घेऊ आणि त्या प्रकरणामधले ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना, तिची अपडेट माहिती आणि त्याचे ॲप्लिकेशन आपल्याला करत जायचं, ठीक आहे. थांबू आपण आता.